मित्रांनो, ही जी पटरी आपल्याला दिसत आहे ही शकुंतला रेल्वे, जी की यवतमाळ ते अचलपूरपर्यंत चालायची. कारंजा, दारवा, मोतीबाग जंक्शन आणि आपल्याला माहीत आहे की अचलपूर. परंतु आज आपण हिची कंडिशन पाहू शकतो मित्रांनो, की ही जी ट्रेन आहे तर या ट्रेनमध्ये याचा आपल्याला इकडं बघू शकता आपण, हा डोंगर पोखरून ही ट्रेन निल्सन अँड नेक्सन कंपनी जी आहे तर ती इंग्लंड या कंपनीकडेच सध्या याचा मित्रांनो हा म्हणजे याचा अधिकार आहे. कंपनी इंग्लंडची आहे, परंतु आज आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही या ट्रेनला आपण सुरू करू नाही शकलो. आणि याचं मित्रांनो आपण हे बघू शकता की जुनं कार्यालय इथे आहे, छोटं म्हणजे इथे गेट होतं. हा दारवा नॅशनल हायवे 361 आहे आणि या नॅशनल हायवे 361च्याच बाजूला लागून असलेली ही शकुंतला, ज्याला आपण नॅरो गेज म्हणतो मित्रांनो, तर आजही हे विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आणि शासनाने म्हणजे दारव्यापर्यंत आता वर्धा, यवतमाळ, नांदेडची ट्रेन आलेली आहे आणि या ट्रेनमध्ये जास्त पैसाही आता खर्च करावा लागणार नाही. या ट्रेनला मूर्तिजापूरपर्यंत ब्रॉडगेज करावं, जे की दारव्याचं मोतीबाग जंक्शन आहे. बघूया आपण आता शासन यावरती काय निर्णय घेते. तर खरोखरच हा आपला इतिहास आहे, ही मित्रांनो आपली धरोहर आहे शकुंतला. तर हिचा आता 100वा वाढदिवस आता पाहतो आपण की काही दिवसापूर्वी साजरा करण्यात आला होता. आपण बघू शकता ह्या डोंगर दऱ्यातून जाणारा आणि विदर्भातील कापूस हा मँचेस्टरला पाठवण्यासाठी तत्कालीन, कारण यवतमाळ जिल्हा हा पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा असल्यामुळं हा शकुंतलाचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो मार्गी लागला पाहिजे आणि शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी विनंती. आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.